स्ट्राईकला आहे तो राजेश आणि नॉन स्ट्राईकला नामदेव. ढाकणा संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय दिनेश. खूपच महत्त्वाचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे थोड्याच वेळात. ढाकणा वर्सेस उंबरमाळी. या ठिकाणी ढाकणा संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ढाकणा संघाकडून प्रथम बॉलर दिनेश नावाजलेला असा गोलंदाज दिनेश. तसंच उंबरमाळी संघाकडून स्ट्राईकला आहे तो राजेश. पहिला चेंडू दिनेश याचा सामना करेल राजेश आणि काहीसा फुलटच चेंडू ऑफ साईडच्या दिशेने कट केलेला आणि खूपच उत्तम क्षेत्ररक्षण या ठिकाणी ढाकणा संघाकडून. दिनेशच्या पहिल्याच चेंडूमध्ये एक धाव मिळालेली आहे उंबरमाळी संघाला. खूपच सुरेख फलंदाजी, तितकीच सुरेख फलंदाजी उंबरमाळी संघाकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला आहे तो नामदेव. बघूया दिनेशचा पुढचा चेंडू नामदेवसाठी काय करतोय नामदेव. खूपच सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने. मला वाटतंय 2 धावा डिक्लरच्या स्वरूपात. खूपच सुंदर फलंदाजी उंबरमाळी संघाकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 3 धावा. या ठिकाणी नाना यांनी संपर्क साधायचंय. दिनेशचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. बघूया दिनेशचा पुढचा चेंडू आणि कट केलेला ऑफसाईडच्या दिशेने. मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. खूपच सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. राजेश टू दिनेश. चौथा चेंडू या ठिकाणी दिनेशचा आणि या ठिकाणी मला वाटतं निर्धाव चेंडू. खूप सुरेख गोलंदाजी करतोय दिनेश ढाकणा संघाकडून. अतिशय सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू दिनेशाचा आणि ऑफ साईडच्या दिशेने कट केलेला. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव मिळालेली आहे या ठिकाणी उंबरमाळी संघाला. धावसंख्या झाली ती 5, बिनबाद 5. आणि मला असं वाटतं की दिनेशच्या षटकातलं शेवटचा चेंडू सामना करील तो नामदेव. दिनेश टू नामदेव शेवटचा चेंडू आणि खूपच उत्कृष्ट फटका ऑफ साईडच्या दिशेने. 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव पण या ठिकाणी खूपच सुंदररित्या पूर्ण केलेले आहे. आणि अशा पद्धतीने पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. 1 षटक संपल्यानंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7, बिनबाद 7. ठीक आहे. ढाकणा संघाकडून पुढचं षटक घेऊन येतोय तो किशोर. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय किशोर आपल्या संघासाठी. बघूया त्याचा सामना करेल राजेश. किशोरचा पहिला चेंडू सामना करेल तो राजेश. काहीसा फुलटो चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला सर्कलच्या बाहेर आणि मला असं वाटतंय खूपच सुंदर या ठिकाणी चौकार. 4 धावा मिळालेल्या आहेत उंबरमाळी संघाला. किशोरच्या पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी 4 धावा मिळालेल्या आहेत. खूपच सुंदर फलंदाजी
राजेशकडून धावसंख्या झालेली ती 11. एक चेंडू दुसऱ्या षटकातला, 11 धावा. किशोरचा पुढचा चेंडू आणि थोडासा ऑफ लेग साईडच्या दिशेने पंचांचा निर्णय, वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त एक धाव. धावसंख्या झालेली ती 12. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, किशोर दुसरा षटक, दुसरा चेंडू आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा झेल पकडलेला आहे ढाकणे संघाने. आणि मला असं वाटतंय या ठिकाणी उंबरमाळी संघाला पहिला झटका बसलेला आहे तो राजेशच्या स्वरूपात. पुढचा जो फलंदाज आहे उंबरमाळी संघाकडून तो गणेश, राजेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय. गणेश खूपच सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आणि दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट. पुढचा जो फलंदाज आलेला आहे नवीन गणेश उंबरमाळी संघाकडून, स्ट्राईकला आहे तो नामदेव. स्ट्राईकला आहे तो नामदेव. 2 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातले. तिसरा चेंडू आणि खूपच सुंदर ऑफसाईडच्या दिशेने प्लेट केलेला. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ढाकणा संघाकडून. थोडीशी मिसफिल्ड आणि लेगबाईच्या स्वरूपात अजून 1 रन मिळतोय उंबरमाळी संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 13. खूपच सुंदर फलंदाजी, तितकीच सुंदर गोलंदाजी, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ढाकणा संघाकडून. या पुढचा चेंडू किशोर याचा सामना करील तो गणेश. आणि या ठिकाणी काहीसा किशोर बघूया. 3 चेंडू झालेले आहेत या ठिकाणी. चौथा चेंडू गणेशसाठी उंबरमाळी संघाचा. आणि या ठिकाणी खूपच सुंदर फटका. मला वाटतं एक धावसंख्या झालेली आहे ती 14. अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक. सामना करेल तो गणेश उंबरमाळी संघाकडून. गोलंदाजी करतोय किशोर. लेग साईडच्या दिशेने कट केलेला हलकासा चेंडू. 1 धाव. धावसंख्या झालेली आहे ती 15. षटकातील काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. सामना करेल तो नामदेव उंबरमाळी संघाचा सलामीचा फलंदाज. किशोर टू नामदेव आणि खूपच उत्कृष्ट फटका ऑफसाईडच्या दिशेने. आणि मला वाटतंय खणखणीत चौकार नामदेवच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 19. खूपच सुंदर फलंदाजी उंबरमाळी संघाकडून. नामदेव आणि गणेश या ठिकाणी खूपच सुंदर फलंदाजी करताना आपण पाहतोय त्यांना. यानंतर ढाकणा संघाकडून 3रं षटक या ठिकाणी धीरज ढाकणा संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19. धीरज टू गणेश. बघूया 3रा षटकातला पहिला चेंडू गणेशसाठी. धीरज वैयक्तिक पहिलंच षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. बघूया धीरज टू गणेश. पहिला चेंडू या ठिकाणी खूपच सुंदर असं मारलेला चेंडू
आणि झेल बाद या ठिकाणी उंबरमाळी संघाला दुसरा झटका बसतोय तो गणेशच्या रूपात. खूपच सुंदर फलंदाजी, उत्कृष्ट झेल गणेशच्या स्वरूपात दुसरा झटका बसतोय उंबरमाळी संघाला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ढाकणा संघाकडून. सूरज पहिल्याच चेंडूमध्ये विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी, खूपच सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण, का सुंदर कॅच. धीरज याचा पुढचा चेंडू, नवीन फलंदाज उंबरमाळी संघाकडून जो आलेला आहे सागर. बघूया पुढचा चेंडू, धीरजाचा कट केलेला लेग साईडच्या दिशेने, ज्या ठिकाणी थोडी मिस फील्ड. एक धाव पूर्ण. एक धावसंख्येच्या मदतीने उंबरमाळी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. 2 बाद 20. सागर इथे सागर लेफ्ट हँड बॅट्समन उंबरमाळी संघाकडून. सागर टू धीरज. धीरजचा सामना करेल सागर. 2 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. तिसरा चेंडू सागरसाठी. बघूया, खूपच सुंदर सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना या ठिकाणी वाशाळा ग्राउंडवर. तिसरा चेंडू आणि खूप उत्कृष्ट असा फटका. मला असं वाटतंय की षटकार, खणखणीत षटकार. धन्यवाद संजय, खूप सुंदर समालोचन केलं आपण आणि मंत्रमुग्ध केलं सर्वांना. दरम्यान सामना चालू आहे. उंबरमाळी विपक्ष ढाकणे. एक सुंदर षटकार बघायला मिळाला सागरच्या बॅटमधून. दरम्यान पुढील चेंडू, हो सुंदर चेंडू हाताळला त्या ठिकाणी. कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचं. धावसंख्या झाली 26 धावा. 2 चेंडू शिल्लक. फुल चेंडू, चांगला फटका आहे, चांगला झेल देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुंदर असं झेल आणि सागर बाद झालाय. तीन फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत उंबरमाळी या संघाचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अजय. बघूया, अजय मैदानामध्ये आलेत. एक अष्टपैलूच्या भूमिकेतून खेळताना दिसतात उंबरमाळी या संघामध्ये. चांगले गोलंदाज देखील आहेत. आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे धीरज. अजय साठी पुढील चेंडू असेल धीरजचा. हा ट्रॅकल चेंडू होता, बॅटची त्या ठिकाणी कडा आणि चांगला झेल बघायला मिळाला यष्टिरक्षकामार्फत आणि अजय हा बाद झालाय. षटक संपलंय. सुंदर षटक म्हणता येईल. 3 फलंदाज बाद या ठिकाणी आणि 7 धावा दिल्या. धीरज याने सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर उंबरमाळी या संघाची धावसंख्या झाली 26 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण. चौथं षटक घेऊन आलाय दिनेश, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या. तर नामदेव आहेत स्ट्राईकला. दिनेशचा पहिला चेंडू नामदेवसाठी आणि मला वाटतं स्क्वेअर मारा. एका स्क्वेअर माराने त्या ठिकाणी सुरुवात केली दिनेशने आपल्या
गोलंदाजीची. वाईट चेंडू घोषित केलाय. एका धावेने भर होते. संघाची धावसंख्या झाली 27 धावा. चौथा षटक मार्गस्थ आहे. दिनेशचा पुढील चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळला चेंडू. त्या ठिकाणी यष्टीरक्षक आहेत किरण. चांगले यष्टीरक्षक, चांगले खेळाडू, एक अनुभवी खेळाडू बघायला मिळतात ढाकणे संघामध्ये. बघूया पुढील चेंडू असेल दिनेशचा नामदेवसाठी. पुन्हा एकदा स्वैर मारा. उजव्या खूपच बाहेर चेंडू बघायला मिळतोय. वाईट चेंडू घोषित केलाय. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावांवरती. पुढील चेंडू असेल दिनेशचा. आता मात्र फटका तर मारला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय आणि एक धाव पूर्ण झाले. जर अचूक फेकी असती तर नक्कीच फलंदाज बाद झाले असते, परंतु एक धाव पूर्ण बघायला मिळते. या ठिकाणी धावसंख्या एकने वाढती. धावसंख्या झाली 29 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. पुढील चेंडू असेल दिनेशचा. आता मात्र पानलेकच्या दिशेने ग्लान्स बघायला मिळतोय. बघूया किती धावा मिळत आहेत. नक्कीच 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या होतीये 31 धावा. तर षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथा चेंडू घेऊन जाईल दिनेश. स्ट्राईकला आहेत किरण. पुन्हा एकदा स्वैर मारा बघायला मिळतोय. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. पहिला सामना जर बघायला गेला ढाकणे संघाचा, तर त्या सामन्यामध्ये देखील खूप अवांतर धावा दिल्या होत्या दिनेश याने. पुढील चेंडू पुन्हा एकदा कट केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पैकी मात्र चांगली बघायला मिळत नाहीये. परिणामी दुसरी धाव पूर्ण झाली. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 34 धावा. दोन चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आहेत किरण. किरणसाठी पुढील चेंडू दिनेशचा. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. वाईट चेंडू. जवळजवळ 4 वाईट चेंडू बघायला मिळाले. बघूया पुढील चेंडू दिनेश. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 5वा चेंडू वाईट. आणि चेंडू क्रमांक जर बघायला गेला ना तर 9 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये. षटकामध्ये 6 चेंडू टाकायला असतात गोलंदाजाला, परंतु तुम्ही जर एक्स्ट्रा बॉल जर टाकले ना तर त्या षटकामध्ये चेंडू वाढत जातात. आणि आता चेंडू टाकून झालेत 9. त्यामध्ये 5 चेंडू वाईट टाकला गेलेत. तर बघूया कमबॅक करेल का दिनेश आपल्या गोलंदाजीमध्ये. हो, आता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला. चेंडूला सन्मान दिला. त्यावर एक धाव पूर्ण झाली. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 36 धावा. 36. षटकातील शेवटचा चेंडू आहे. कशा प्रकारे हाताळतोय दिनेश. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्यावर कट केला चेंडूला. त्यावर एक धाव पूर्ण झाली. षटक संपलं. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 37 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 37 धावा झाल्यात उंबरमाळी संघाचा.
दोन षटकं आणखी बाकी आहेत. तर बघूया 12 चेंडूंमध्ये उंबरमाळी संघाचे फलंदाज किती धावा जमा करतात. तर पुढील गोलंदाजी मार्कवर आलाय किशोर, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. किशोरचा पहिला चेंडू आणि मला वाटतं वाईड चेंडू टाकून सुरुवात केली या देखील गोलंदाजाने. या अगोदर दिनेश याने षटक हाताळलं होतं, त्यामध्ये सुरुवात केली होती त्यांनी वाईड चेंडू टाकून. तर पण तिचं पुनरावृत्ती त्या ठिकाणी किशोर मार्फत दिसते. बघूया पुढील चेंडू किशोरचा. चांगला चेंडू आहे, त्या ठिकाणी कट केलाय, त्यावर एक धाव पूर्ण झाली. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 39 धावा. पुढील चेंडू स्ट्राईकवर आहेत किरण. ओलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, फटका चांगला आहे आणि षटकार. सुंदर असा फटका बघायला मिळाला किरणच्या बॅट मधून. 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या बघायला गेली तर संघाची धावसंख्या झाली आहे 45 धावा. एक मोठा फटका बघायला मिळाला भरपूर वेळानंतर, तो किरणच्या बॅट मधून. किशोरच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला तो किरण याने. दरम्यान पुढील चेंडू किरणसाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता, परंतु त्रिफळाचीत झालाय आणि किरणची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली. संघाची धावसंख्या झाली आहे 45 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत संदीप. उंबरमाळी संघाचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर आहेत नामदेव, सॉरी संदीप असेल स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज. दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला होता किशोर आल्यानंतर कमबॅक केलं, चांगला चेंडू हाताळला, त्रिफळाचीत केलं किरण याला. दरम्यान पुढील चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, यष्टी रक्षकाकडनं चुकी होते. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते डिक्लेअर झोनमध्ये. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 46 धावा. तर षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत किशोर याच्या. पुढील चेंडू फटका चांगला आहे, मिळवूनच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि चांगला झेल बघायला मिळाला. फलंदाज बाद होत आहेत त्या ठिकाणी. दुसरा फलंदाज बाद झालाय किशोरच्या या गोलंदाजीमध्ये. चांगलं षटक म्हटलं जाईल किशोर याचं. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात, 2 फलंदाज बाद केलेत. षटकातील शेवटचा चेंडू तर स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आहेत नामदेव. नवीन फलंदाज मैदानामध्ये खंडू. लोवर फुलटॉस चेंडू होता, कट केला चेंडू लेग साईडच्या दिशेला. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं, परंतु पैकी चांगली बघायला मिळाली. त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली, षटक संपलं. या एक धावाने संघाची धावसंख्या झाली 47 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकानंतर उंबरमाळी संघाची धावसंख्या झाली 47 धावा. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. 6वं षटक
तर 6वं षटक घेऊन आलाय गोलंदाज मयूर. बघूया षटकामध्ये काय किमया करतोय मयूर. तर शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करतात हे फलंदाज आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आहेत नामदेव. चांगला फटका लेग साईडच्या दिशेला. बघू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर असा झेल आणि नामदेवचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आणलाय. मयूराने पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी फलंदाज बाद केलाय. चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची. धावसंख्या झाली आहे 47 धावा आणि आता भरत येतोय फलंदाजीसाठी. स्ट्राईकला आहे खंडू. तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुंदर फटका बघायला मिळावा. बघा दुसरा धावाचा प्रयत्न झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होईपर्यंत फलंदाज तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत आणि धावबाद झालेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. त्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. धावबाद झाले फलंदाज. भरत धावबाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सुरेश. धावसंख्या झाली आहे 49 धावा. आठ फलंदाज बाद झालेत उंबरमाळी या संघाचे. तर पुढील चेंडू असेल मयूरचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी मिळाली. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 50 धावा. अर्धशतक बघायला मिळतंय धावफलकावरती उंबरमाळी या संघाचं. मयूर याने 3 चेंडू हाताळले. चौथा चेंडू घेऊन जातोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. फटका चांगला होता. बघू आउटफील्ड थोडंसं खराब असल्यामुळे चेंडू इकडे तिकडे होतो. तो दरम्यान धावा काढल्यात त्या 3 धावा बघायला मिळतात. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 53 धावा. बघूया षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. 5वा चेंडू घेऊन जाईल मयूर. बघूया मोठा फटका बघायला मिळतो का. फुलटॉस चेंडू. नक्कीच मोठा फटका आहे परंतु चेंडू मात्र त्या ठिकाणी हवेत आणि सुंदर असा झेल. रवीने अतिशय सुंदर असं झेल दुसरा झेल त्या ठिकाणी पकडला रवी यांनी. मला वाटतं 9 फलंदाज बाद झालेत उंबरमाळी संघाची. शेवटचा चेंडू. शेवटचा फलंदाज. बघूया काय होतं या चेंडूवरती. आणि मला वाटतं जे व्हायचं होतं तेच झालं. त्रिफळाचीत झालाय आणि ऑल आउट झालाय उंबरमाळी हा संघ. चोपन्न धावांचं आव्हान आहे ते ढाकणे संघासमोर. यानंतर होणारा सामना असेल वैतरणा विपक्ष श्रीसाई कसारा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस साठी.
चला वैतरणा संघाचे कॅप्टन यायचंय. श्रीसाई कसारा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. दाखणे संघाचे फलंदाज किरण आणि किशोर. तर वैतरणा आणि कसारा संघादरम्यान टॉस करतील अविनाश भोईर, अविनाश गुंडकर, मॅन फ्रॉम वेळूक. कसारा वैतरणामध्ये टॉस झाला. वैतरणा संघ टॉस विन झाला. प्रथम फिल्डिंग घेतली. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं कसारा संघाला. तर यानंतर लगेच तयार राहायचंय. 54 धावांचं टार्गेट आहे डाकणे संघासमोर. प्रथम सलामी जोडी बघायला मिळते किरण आणि किशोर. स्ट्रायकिंग एंडवर बघायला मिळतात किशोर. ऑन स्ट्राईकला किरण. प्रथम षटक घेऊन आलाय अजय. अजय पिचड त्या ठिकाणी उंबरमाळी संघातील एक अष्टपैलू खेळाडू मानला जातो. तर बघूया सुरुवातीचा गोलंदाज अजय काय किमया करतोय आपल्या संघासाठी या गोलंदाजीमध्ये. स्ट्राईकला येतो किशोर. किशोरसाठी पहिला चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू हाताळला. चांगलं एक्स्ट्रॅक्शन बघायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. एका निर्धाव चेंडूने सुरुवात केली उंबरमाळी संघाच्या या गोलंदाज अजय याने. 54 धावांचं लक्ष आहे डाकणे संघासमोर. सलामीची जोडी मैदानात बघायला मिळते किशोर आणि किरण. फुल चेंडू असेल अजयचा किशोरसाठी. यावेळेला मात्र फटका चांगला आहे ऑफसाईडच्या दिशेला. बघूया त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच दुसरा चेंडू ओळखला. थोडा बॅकफुटला गेले आणि चांगला फटका सजवला. 4 धावांसाठी चौकार बघायला मिळाला आणि धावफलकावर 4 धावा देखील बघायला मिळतात. 2 चेंडू आणि 4 धावा. 54 धावांचं लक्ष असताना आता गरज आहे मात्र 50 धावांची डाकणे संघाला. तर पुढील चेंडू बघूयात अजयचा. स्ट्रायकिंग एंडला किशोर. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक नामदेव चेंडूच्या मागे आहे. तर चेंडूला पकडलं फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 6 धावा. 3 चेंडू चालेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा त्या ठिकाणी सामना केला किशोरने. 3 चेंडूंमध्ये वैयक्तिक 6 धावा फटकावल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. 54 धावांचं लक्ष घेऊन उतरले मैदानामध्ये किशोर आणि किरण. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत किशोर. नॉन स्ट्राईकला आहेत किरण. पुढील चेंडू घेऊन जातोय अजय. किशोर साथी. षटकातील चौथा चेंडू. सुंदर फटका. त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं काही सोनं करता आलेलं नाही. चांगला फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला असता. नामदेवकडनं या वेळेला मात्र चुकी होते परंतु निर्धाव चेंडू म्हटलं जाईल. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 6 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू घेऊन जातोय अजय किशोर साठी. या वेळेला फुलटच चेंडू. फटका चांगला सजवलाय. बघूया चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. चौकार. धावा येतील 4. सुंदर फलंदाजी बघायला मिळते किशोर याची. नक्कीच त्या ठिकाणी झेल सुटला. जीवदान मिळालं किशोरला. त्यानंतर लगेचच आक्रमक पवित्रा घेतला. चौकार बघायला मिळाला.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय अजय. 5 चेंडू टाकून झालेत, 10 धावा खर्च केल्यात. दरम्यान पुढील चेंडू अजय याचा किशोरसाठी. त्या ठिकाणी सुंदर चेंडू होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. तुम्हाला घ्या. षटक संपलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11 धावा. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11 धावा. दुसरा षटक घेऊन आलाय सागर. दुसरा षटक घेऊन आलाय सागर. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आहे किशोर, ज्यानं आतापर्यंत 11 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू असेल किशोरसाठी. सागर याचा पहिला चेंडू. ओहो, सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला होता आणि चेंडू मात्र जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी. खोलवर टापाचा चेंडू होता. बॅटची कडे घेऊन चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेला. एक धावेसाठी. एक धावेने संघाची धावसंख्या झाली 12 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय सागर. स्ट्रायकिंग एंडवर दिसता आता किरण. पहिल्यांदाच स्ट्राइक एंडवर. मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न होते. एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धावेने संघाची धावसंख्या झाली 13 धावा. चांगली सुरुवात म्हणेल. 2 चेंडूंवरती कोणताही मोठा फटका खेळून देत नाहीये सागर. तर बघूया तिसरा चेंडू. सागरचा स्ट्राइकवर आहेत किशोर. आता मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. बघूया चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर असा झेल आणि किशोरचा संपला या ठिकाणी खेळ. चांगला झेल घेतला संदीप याने. फटका चांगला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद जरा कमी असल्यामुळे झेल हवेत होता आणि त्या ठिकाणी चांगला जज केला संदीप याने. किशोराची खेळी संपुष्टात आणली आणि पहिला हादरा बसला तो ढाकण्या संघाला किशोरच्या रूपामध्ये 13 धावांवरती. नवीन फलंदाज बघायला मिळतात. मयूर. तीन चेंडू टाकून झालेत सागराचे. 2 धावा खर्च केला. एक फलंदाज त्या ठिकाणी बाद गेला किशोर. तर स्ट्रायकिंग एंडवर आता बघायला मिळतील किरण. किरणसाठी पुढील चेंडू असेल सागर याचा. षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय सागर. सागर टू किरण. मोठा फटका आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु चेंडू पर्यंत काय पोहोचू शकत नाही. चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. चांगला फटका बघायला मिळाला किरणच्या बॅट मधून. चौकार या चौकाराने संघाची धावसंख्या झाली 17 धावा.
पुढील चेंडू असेल सागरचा. षटकातील 5वा चेंडू. या वेळेला सुंदर चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 17 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवर किरण. या वेळेला सुंदर फटका आहे. मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. फेकीपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाली. षटक संपलंय. या एक धावाने संघाची धावसंख्या झाली 18 धावा. एक फलंदाज बाद झालाय तो म्हणजे किशोर. किशोरची जागा सांभाळण्यासाठी मयूर आलाय. चोपन्न धावांचे लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरले डाकणे संघाचे फलंदाज. सलामीला जोडी आली होती किरण आणि किशोर. त्यामध्ये किशोर बाद झाला आणि किशोरची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज आला मयूर. स्ट्रायकिंग एंडवर आहे मयूर. नॉन स्ट्रायक एंडवर आहे मयूर. स्ट्रायकिंग एंडवर दिसत आहेत किरण. तर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय अजय. उंबरमाळी संघाचा गोलंदाज ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यालाच पुन्हा बॉलिंग मार्कवर बोलवलं गेलंय तिसरं षटक हाताळण्यासाठी. समीकरण जर बघायला गेलं तर 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे ती डाकणे या संघाला. तिसरं षटक घेऊन आलाय अजय. स्ट्राईकला आहे तो किरण. सलामीला आलेला हा फलंदाज वैयक्तिक आपल्या 6 धावांवरती खेळतोय. तर चला उंबरमाळी संघ सुरुवात करायची आहे सामन्याला. कारण की उष्णता खूप वाढत चालली या ठिकाणी. तर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय अजय. अजयचा पहिला चेंडू किरण साठी. या वेळेला चांगला चेंडू होता. फटका देखील चांगला बघायला मिळतोय. बघूया क्षेत्ररक्षण झालंय संदीप कडनं. त्यावर एकदा मात्र पूर्ण झाले. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या बघायला गेली तर संघाची धावसंख्या झाली 19 धावा. स्ट्राईकला आहेत मयूर. किशोरची जागा सांभाळण्यासाठी आला होता मयूर. तर स्ट्राईकला आहे मयूर. बघूया पुढील चेंडू मयूरसाठी. चांगला फटका आहे. लेग साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. त्यावर एकच धाव पूर्ण. या एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूंवरती मोठा फटका बघायला मिळत नाहीये. 2 सिंगल आल्यात 2 चेंडूवरती. बघूया फुल चेंडू तो अजयाचा किरणसाठी. या वेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू टाकून झालेत. 2 धावा खर्च केल्यात अजय याने. तर अजयचा पुढील चेंडू असेल षटकातील 4था चेंडू किरणसाठी. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. किरणला काही समजलं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. चांगलं इन्स्ट्रक्शन देखील बघायला मिळतंय उंबरमाळीच्या संघाकडनं. तर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव बघायला मिळाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय अजय. या वेळेला मिस टायमिंग. चेंडू मात्र सर्कल मध्येच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि सुंदर असा झेल. फलंदाज किरण फेल. या वेळेला सलामीची जोडी मात्र आपल्याला तंबूत परतताना दिसली. पहिला फलंदाज बाद झाला किशोर. नंतर तिसऱ्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवरती झेलबाद झाला किरण. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये शिवाजी.
सुंदर षटक हाताळले. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. अजयाचे 2 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज देखील बाद केलाय 5व्या चेंडूवरती, परंतु एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर आहे मयूर. बघूया अजयच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. कशा प्रकारे सामना करतोय या चेंडूचा तो मयूर. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता, परंतु सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते अजय मार्फत. चांगला इन्स्ट्रक्शन. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ढाकणे संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा. सुंदर षटक हाताळलं अजयने. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. पहिले षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये अजयने 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तिसरं षटक हाताळलं. 2 धावा खर्च केल्या. एक फलंदाज बाद केला आणि आता ढाकणे संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. तर बॉलिंगसाठी आलाय सागर, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा त्यालाच बोलावलं गेलंय. 6 षटकांचा सामना आहे. स्ट्राइक एंडवर आहेत शिवाजी. नवीन फलंदाज किरण बाद झाला नुकताच, त्याची जागा सांभाळण्यासाठी आला शिवाजी. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. बघूया. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथा षटक घेऊन आलाय सागर. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करतात. दुसरं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज बाद केला होता. तोच गोलंदाज या ठिकाणी चौथा षटक घेऊन आलाय. तर चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय सागर शिवाजीसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू भिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय षटकार. 6 धावांसाठी. स्वागत केलंय सागर याचं. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकून सुंदर फटका बघायला मिळाला शिवाजीच्या बॅट मधून. षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 26 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला ओळखला लेग साइडला. त्या ठिकाणी एक मोठा फटका बघायला मिळाला 6 धावांसाठी. नक्कीच गरज होती या फटक्याची, कारण की समीकरण येऊन ठेपलं होतं ते 18 चेंडू आणि 34 धावा. धावसंख्या आता झाली 26 धावा. बघूया दुसरा चेंडू षटकातील घेऊन जातोय सागर शिवाजीसाठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खोदून काढलाय. बघूया स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण झालंय. फेकी झालीये. त्या ठिकाणी मला वाटतं धाव बाद होत आहेत. सुंदर फेकी म्हणेल मी संदीप याची. आणि धाव बाद झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु मला वाटतं खूपच घाई केली मयूर याने आणि धाव बाद झाला त्या ठिकाणी. तर या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. चौथा षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवी. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहे रवी. तर 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत ढाकणे संघाचे. आणि आता मैदानावरती आपल्याला बघायला मिळतात रवी आणि शिवाजी. स्ट्राइक एंडवर आहेत रवी, लेफ्ट हँडेड बॅट्समन. त्याच्या समोर लेफ्ट हँडेड बॉलर सागर. बघूया सागरचा पुढील चेंडू रवीसाठी. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय सागर. या वेळेला फुलटा चेंडू फेकून दिला लेग साइडच्या दिशेने. बघूया त्या ठिकाणी चेंडू 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 29 धावा. फुलटॉस चेंडू होता. फटका सजवला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या. तर पुढील चेंडू घेऊन जातोय सागर किरणसाठी रवीसाठी.
पुन्हा एकदा चांगला फटका आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बघूया किती धावा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे फलंदाजांचा. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावा. सुंदर फलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि 4 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी रवी याने. नुकताच फलंदाजीसाठी आलाय. 54 धावांचं लक्ष आहे ढाकणे संघासमोर. पुढील चेंडू घेऊन जातोय सागर. षटकातील 5वा चेंडू. या वेळेला फटका चांगला आहे बिडोन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. संदीप फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. सलग तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव त्या ठिकाणी बघायला मिळाली या दोन्ही फलंदाजांमार्फत. आणि धावसंख्या झाली 33 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला रवी. शेवटचा चेंडू घेऊन जातोय सागर. या वेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते परंतु फटका साचला नाही. चेंडू गेला निर्धाव. षटक संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 33 धावा. समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू आणि 21 धावा. 12-21 21-12. तर बघूया मैदानावरती आता गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील उंबरमाळी संघाचे. किरण. बघूया 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज बोलवला गेला किरण. कशा प्रकारे कामगिरी करतो या षटकामध्ये किरण. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. तर चला सामन्याला सुरुवात करायची. ढाकणे संघ चला उंबरमाळी संघ यायचा आहे. चोपन्न धावांची आवश्यकता होती. 4 षटकांमध्ये त्या ठिकाणी धावसंख्या बघायला मिळते 33 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता समीकरण येऊन ठेपलंय ते 12 चेंडू आणि 21 धावांवरती. स्ट्रायकिंग गेटवर दिसतात शिवाजी. शिवाजीसाठी पहिला चेंडू किरणचा. बघूया कट केलाय त्या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण झाली. बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते. कनेक्शन व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी फील्ड झाला अजय याच्या मार्फत. त्यावर एक धाव मात्र मिळाली उंबरमाळी या संघाला. 1 धावांनी संघाची धावसंख्या झाली 34 धावा. तर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत किरण. स्ट्राईकला आहे रवी ज्यानं आतापर्यंत 6 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. तोच फलंदाज स्ट्राईकला आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाईल किरण. आता मात्र 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सॉरी 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना पुढील चेंडू बघितला. वाईट चेंडू फेकला गेला. त्यावर 1 धाव मिळाली. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 35 धावा. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू बघूया किरणचा. या वेळेला पुन्हा एकदा पंच समालोचन कक्षाच्या दिशेने टर्न होत आहेत आणि वाईट चेंडू घोषित करतायत. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट बघायला मिळाले. किरण आला 5वं षटक टाकायला. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव दिली. नंतर 2 चेंडू वाईट बघायला मिळाले. पुढील चेंडू बघूया किरण याचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला तो म्हणजे वाईट चेंडू. या ठिकाणी हॅट्रिक साजरी केली वाईट चेंडूंची. या अगोदर जर ढाकणे संघाची गोलंदाजी जर बघायला गेली ना तर दिनेश याने अशाच प्रकारचे वाईट चेंडू टाकले होते. जवळजवळ 5 ते 6 वाईट चेंडू टाकले होते किरण याने. दिनेश याने टाकले होते.
या वेळेला मात्र लयबद्ध चेंडू बघायला मिळाला, म्हणजे निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईड हाताळले. संघाची धावसंख्या झाली आहे 37 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू बघायला मिळतोय. वाईड चेंडू क्रमांक 4 बघायला मिळतो आपल्याला. 4 चेंडू वाईड टाकले गेलेत या षटकामध्ये. पुढील चेंडू असेल किरणचा रवीसाठी. या वेळेला मोठा फटका आहे, बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सागर, कोणतीही चुकी नाही, सुंदर झेल बघायला मिळाला. नक्कीच जर हे 4 चेंडू जर वाईट टाकले नसते ना तर या वेळेला मात्र एकच धाव खर्च केली असती. 3 चेंडू झालेत, धावसंख्या झाली आहे 38 धावा. फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होता सागर, चांगला झेल बघायला मिळाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला विशाल. पुढील चेंडू किरणचा. ओह, काय फटका मारला आणि फटक्यावर जातोय षटकार. सुंदर फलंदाजी शिवाजी याची. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 44 धावा. आता समीकरण येऊन टेपले ते 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 8 बॉल का 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. सॉरी. तर षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय किरण. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता परंतु त्यावर बाटकट. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 45 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू असेल. तर पुढील चेंडू असेल षटकातील शेवटचा चेंडू आणि चेंडू क्रमांक 10. या वेळेला सुंदर चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर समीकरण येऊन टेपले 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. ती डाकणे संघाला. बघूया या सामन्यामध्ये काय होत आहे. या 6 चेंडूंमध्ये 9 धावा रोखणारा गोलंदाज कोण असेल उंबरमाळी संघाचा. तो गोलंदाज असेल म्हणजे संदीप. बघूया संदीप 9 धावा रोखतोय की नाही. आणि स्ट्राइकला आहे तो शिवाजी. त्याच्या बॅटमधून 5व्या षटकामध्ये एक षटकार बघायला मिळाला होता. तर संदीपचा पहिला चेंडू असेल. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज बोलवला गेलाय संदीप उंबरमाळी संघाकडनं. संदीपचा पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय संदीप. चांगली सुरुवात. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. बघूया संदीपने जर अशा प्रकारे जर गोलंदाजी केली तर नक्कीच उंबरमाळी संघ हा सामना विजयी होऊ शकतो. परंतु समोर फलंदाज आहे शिवाजी. ढाकणे संघातील एक चांगला फलंदाज मानला जातो. या वेळेला सुंदर चेंडू हाताळला होता परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी.
चांगली गोलंदाजी म्हणेल मी. जर या ठिकाणी जर यष्टीरक्षकाची जर साथ मिळाली असती ना तर हा देखील चेंडू निर्धाव बघायला मिळाला असता. तर समीकरण आता येऊन ठेपलंय 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी करतोय आतापर्यंत तर बांधून ठेवलंय 2 चेंडूंवरती. फलंदाजांना कोणताही मोठा फटका बघायला मिळाला नाही. बघा स्ट्राईकला येतो विशाल. आकुटाप्याचा चेंडू होता, सुंदर चेंडू म्हणेल मी, कोणताही संपर्क नाही. त्या ठिकाणी सामना खूपच कठीण अवस्थेत जातोय ढाकणे संघासाठी. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. नक्कीच या चेंडूवरती एका मोठा फटक्याची गरज असेल, परंतु कोणताही मोठा फटका खेळून देत नाहीत गोलंदाज तो संदीप. बघूया पुढील चेंडू असेल फलंदाजासाठी. या वेळेला मोठा फटका बघायला मिळाला आहे, परंतु फटक्याखाली क्षेत्ररक्षक सागर होता. सागर कडनं चुकी होती, झेल सुटलाय, चेंडू गेलाय चौकार. या वेळेला मात्र या सामन्याला कलाटणी मिळाली. एक सोपा झेल होता, या क्षेत्ररक्षकाने रवी याचा झेल पकडला होता, त्या ठिकाणी सुंदर असा झेल पकडला होता. या वेळेला मात्र चुकी केली सागर याने. कसं ना, एक सोपा झेल जर तुम्ही सोडला ना तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातो. आणि या वेळेला समीकरण येऊन ठेपलंय 2 चेंडू आणि 4 धावा. काय कलाटणी मिळाले या वेळेला सामन्यामध्ये. तर पुढील चेंडू हाताळेल संदीप. स्ट्राईकला आहे विशाल, ज्याने चौकार ठोकलाय या अगोदरच्या बॉलवरती. पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळेल तर कशा प्रकारे सामना करेल तो विशाल. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. या वेळेला चांगला चेंडू बघायला मिळाला, परंतु पैकी एक धाव मात्र पूर्ण होते. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना जर बघायला गेला ना तर दिवस क्रमांक दुसऱ्यातील वाशाळबी आणि करंजपाडा या 2 संघादरम्यान सामना रंगला होता. 5 षटकांचा सामना होता. 73 धावांची आवश्यकता होती करंजपाडा या संघाला. आणि करंजपाडा या संघाला 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना तिसऱ्या धावेवरती करंजपाडा संघाचा फलंदाज बाद झाला होता. आणि तीच सिच्युएशन या ठिकाणी आता ढाकणे संघासमोर. 1 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईकला आहे शिवाजी. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. 1 चेंडू आणि 3 धावा. बघूया संदीप रोखेल का या फलंदाजाला, की हा फलंदाज मोठा फटका खेळू शकला नाही. आणि सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी, अतिशय सुरेख गोलंदाजी आणि सुंदर विजय मिळवला उंबरमाळी संघ. अभिनंदन, खूप सुंदर प्रयत्न केला ढाकणे संघ, कौतुक असेल आपला. खूपच चुरशीचा सामना बघायला मिळाला. दिवस क्रमांक 4. तर काय सामना झालाय. सागर याने झेल सोडला होता. जर ढाकणे संघ हा जर सामना विजय झाला असता ना तर सागरवर या सामन्या